हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माय चॅनल डेंट केअर महाराष्ट्र. आजचा टॉपिक आहे हिडन केरीज म्हणजेच लपलेल्या कीड. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. लपलेल्या कीड अशी पण दाताला कीड असते की डोळ्याला दिसत नाही. अशा हिडन केरीज अचानक कधी एक्सरे काढला तर त्या एक्सरेमध्ये दिसून येतात किंवा ती कीड खूप खोल खाली नसांपर्यंत गेली दातांच्या, तर अशा वेळेस दुखायला लागल्यावर लक्षात येते. तर आता ही हिडन केरीज किंवा लपलेल्या कीड कशा दिसतात, हे दुखतात का, किंवा हिडन केरीज का होतात, या दातांवरती कुठे असतात, या होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, जर यदा कदाचित झाल्यास तर काय ट्रीटमेंट असते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आणखीन काही दातांबद्दल तुमच्या काही समस्या असतील किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा, मी नक्की सांगेन. चला लवकर टॉपिक कव्हर करूयात. तर हिडन केरीज दुखतात का? लपलेल्या केरीज किंवा लपलेली कीड उपचार न केल्यास किंवा त्यावरती लक्ष न दिल्यास तुमचे दात मुळांपर्यंत किडण्यास सुरुवात होते. त्यामुळे मूळ उघडे होते आणि अत्यंत वेदना होतात. अशा वेळेस ती कीड दुखायला लागते. दुसरा प्रश्न असा की हिडन केरीज कशी दिसते किंवा तुम्हाला आहे का, ही कशी ओळखायची? सुरुवातीला व्हाईट स्पॉट दिसतात. दातांवर बघितलं तर तपकिरी किंवा काळ्या कलरचा स्पॉट दातांवर दिसतो. अजून 2 दातांमध्ये लपलेले असतील तर एक्सरेमध्ये दिसून येतात. अन्यथा डेंटिस्ट आणि तुमची भेट झाली नाही तर त्या दातांमध्ये वेदना होतील. अशा वेळेस ते लक्षात येतं. तिसरा प्रश्न, हिडन केरीज का होतात? तर पुअर ओरल हायजीन म्हणजेच ब्रश व्यवस्थित न करणे, घाईघाईमध्ये करणे, यामुळे 2 दातांमध्ये कीड लागते. दुसरे कारण, एक्सेसिव्ह इनटेक ऑफ शुगर फूड म्हणजेच शुगर ॲसिड तयार करते आणि ते ॲसिड दाताला डॅमेज करते. इम्बॅलन्स्ड डाएट, ड्राय माउथ, तोंड कोरडं पडत असेल यामुळे पण दाताला कीड लागते. काही सिस्टेमिक डिसीजेस असतात, त्या सिस्टेमिक डिसीजेसचे काही मेडिसिन चालू असतील जसं की डायबिटीज, यामध्ये पण ड्राय माउथ होतं. अजून स्मोकिंग, जिंजावायटीस, पण यामुळे पण हिडन केरीज होतात. काही लोकांमध्ये जेनेटिक्स पण असतं. नेक्स्ट पॉईंट, हिडन केरीज साईट कुठे कुठे असतात? तर या 2 दातांच्या मध्ये असतात किंवा दातांच्या वरच्या भागावर पण असतात. थोडा दात काळसर दिसायला लागतो. अशा दातांसाठी ट्रीटमेंटसाठी जर तो दात घेतला, त्याला जर ओपन केलं तर अशा वेळेस ती कीड आतमध्ये दिसते. आणि आतमध्ये जसं ती ओपन करत जाऊ मशीननं तशी ती आतमध्ये भरपूर कीड असते. वरून जर बघितलं दातांना तर वरून काही तेवढा एकदम स्पॉट किंवा डार्क म्हणा, ब्राऊन म्हणा, तेवढा दिसायला नसतो. आणि वरून थोडासा ब्लॅकिश कलरचा दात दिसायला लागतो. दुसरा प्रश्न, हिडन केरीज होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? शुगरी फूड्स टाळा, ब्रश प्रॉपरली, एव्हरी 6 मंथला चेकअप करून घ्या. कुठे झाले असतील तर वेळेत ट्रीट करता येतील. माउथवॉश यूज करा. जेवण झाल्यावरती चूळ भरा. यदा कदाचित सगळी केअर करून पण हिडन केरीज झाल्या असतील तर काय करावे? डेंटिस्टला भेट द्यावी, त्यांचा सल्ला घ्यावा. खूप डीप नसतील तर त्यांना फिलिंग करून घ्यावी लवकर. डीप असतील तर रूट कॅनल करून दातांना शक्य तेवढं लवकर वाचवावं. थँक्यू.